आमचं पहिलं बाळ म्हणजे श्रीराम झाला तेव्हा ऑनेस्टली मला असं वाटत होतं की सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. पण त्या स्लीपलेस नाईट्स, सतत बाळाला हलवत राहणं आणि सलोनी फक्त आणि फक्त बेबी आरामात राहावं म्हणून स्वतःला खूप थकवून टाकत होते हे बघणं, आणि यासाठी खरंच कुणी प्रिपेअर करत नाही. म्हणून आमच्या दुसऱ्या बेबीच्या वेळी म्हणजे आमची मुलगी झाली तेव्हा मी स्वतःला प्रॉमिस केलं की यावेळी तिच्यासाठी सगळं थोडं इझियर करायचं, म्हणजे सलोनीला पण तेवढाच कम्फर्ट आणि आराम मिळायला हवा. आणि मग मी काय केलं, जे प्रत्येक कन्फ्यूज डॅड करतो ते, इंस्टाग्रामवर एंडलेस स्क्रोलिंग, गुगलवर सर्चिंग, आणि तेव्हाच मला टायनी टिक दिसलं. एक ऑटोमॅटिक क्रॅडल आणि अगदी ओल्ड स्कूल सारखंही नाही. पहिली गोष्ट जी मला जेन्युअनली इम्प्रेस करून गेली, इट्स स्विंग. इतकं जेंटल आणि इतकं नॅचरल, जसं पॅरेंट्स स्वतः करतात तसं. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आपल्या बाळाला इतकं पीसफुली झोपलेलं बघणं, आणि ॲट द सेम टाईम सलोनीला सुद्धा पहिल्या वेळी कधीच न मिळालेला तो फ्यू मिनिटचा आराम घेताना पाहणं. टायनी टिक फक्त क्रॅडल नाही, इट्स अ कम्फर्ट बाळासाठी आणि ऑनेस्टली सलोनीसाठी त्याहून जास्त. दुसऱ्या वेळी आय थिंक मला खरंच समजलं व्हॉट ॲक्च्युली मॅटर्स.